अध्याय 15. भगवंता, पुण्यवंत जीवात्मा स्वर्ग भोगून झाल्यानंतर पवित्र कुळामध्ये जन्म घेता असं आपण म्हणता. मग ज्यावेळी तो पवित्र कुळामध्ये जन्म घेतो त्यावेळी त्याच्या गर्भधारणेपासून तो त्याच्या आयुष्यामध्ये कोणती कर्म करतो, त्याच्या माता पित्याची काय कर्म असतात ज्यामुळे तो सौभाग्यवंत जन्माला येतो, याविषयीचा सविस्तर वृत्तांत मला सांगा. मातेच्या गर्भामध्ये गर्भधारणा कशी होते, जीव कसा उत्पन्न होतो, कोणत्या रात्रीच्या संबंधातून पुत्र होतो आणि कोणत्या रात्रीच्या संबंधातून पुत्री होते, याविषयीचा सुद्धा वृत्तांत मला सांगा. त्यावेळी भगवंत म्हणतात, गरुडा, तुझा प्रश्न अतिशय उत्तम प्रश्न आहे. मनुष्याच्या जन्माविषयीच हे ज्ञान जरी गुह्य जरी असेल, जरी गुप्त जरी असेल, जर ह्या ज्ञानाची जर प्राप्ती करून घेतली किंवा हे ज्ञान ज्याला समजलं तो ज्ञानी पुरुष होतो. या शरीराच्या ठिकाणी सप्त समुद्र, सप्त पर्वत, 14 भुवन, सप्त पाताळ या सगळ्यांची या शरीरामध्ये रचना आहे. ती रचना कशी काय आहे? जे आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत, ब्रह्मरंध्रापर्यंत, मूलाधार चक्रापासून ते त्या ब्रह्मरंध्रापर्यंत, ज्या ब्रह्मरंध्राचं योगी ध्यान करून चिदानंद स्वरूपी परमात्म्याचं ध्यान करून चित्त एकाग्र करतात, त्याविषयीचं सखोल वर्णन भगवान श्री विष्णू गरुडाला सांगत आहेत. आता मनुष्याच्या शरीराविषयी गरुड पुराणानं जे दिव्य ज्ञान सांगितलेलं आहे ना, खूप दिव्य ज्ञान आहे. तुमच्या सर्वांगाचे कान करून ऐका. भगवंतांनी सांगितलेलं हे वर्णन, भगवंतांनी सांगितलेलं हे ज्ञान. विज्ञानाला आता शोध लावले. विज्ञानाच्या कितीतरी अगोदर भगवंतांनी सांगितले की या शरीरामध्ये जीव कसा धारण होतो. भगवंत एवढं सुद्धा सांगतात की ऋतुकाळापासून कितव्या दिवशीच्या संबंधातून पुत्राची प्राप्ती होते आणि कितव्या दिवशीच्या संबंधातून पुत्री होते. म्हणजे मुलगा सुद्धा कधी होतो आणि मुलगी सुद्धा कधी होते, याविषयीचा सुद्धा वृत्तांत, याविषयीचं सुद्धा शास्त्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. किती महान आहे सनातन धर्म. संपूर्ण शरीरात स्थूल देहाचं तर सांगितलं आहे, परंतु शरीरामध्ये जो सूक्ष्म देह आहे, परमार्थिक देह, याची सुद्धा रचना सांगितलेली आहे. वीर्याला शुक्राणू म्हणतात. शुक्राणू हे नाव कसं पडलं? ते नाव ग्रहावरून पडलं. मग तो ग्रह नाभिस्थानाच्या ठिकाणी असलेला त्या ग्रहाची रचना कशी आहे, संपूर्ण इत्यम भूत वृत्तांत भगवान श्री विष्णू गरुडाला या अध्यायामध्ये सांगत आहे. तत्पूर्वी गोड अशा भगवंताचं स्तवन करून कथेला सुरुवात करूया. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्.
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडो पुण्यराशे। नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे। हो ओम मातृदेवो भव ओम पितृदेवो भव। राम कृष्ण हरे। राम कृष्ण हरे। घोड अशा भगवंताचं स्तवन करून कथेला सुरुवात करूया। गरुडा या मनुष्याच्या सूक्ष्म देहाचं वर्णन, देहामध्ये असणाऱ्या ब्रह्मांडाची रचना, शरीरामध्ये परमार्थिक स्वरूपाची रचना, 6 चक्राचं चिंतन आणि या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी चिदानंद स्वरूपाचं ध्यान करून योगी याच देहामध्ये कसं भगवंताचं ध्यान करतात याविषयीची इत्यंभूत माहिती मी तुला सांगतो। भगवंत सांगत आहेत, ज्यावेळी जीवात्मा या देहामध्ये देहधारणा करतो, त्या जीवात्म्याची देहधारणा कशी होते, जीव कुठून निर्माण होतात? भगवंताच्या अंगकांतीमधून निर्माण होणारे हजारो जीव। एखादी ज्वाळा प्रज्वलित केली असताना, एखादी शेकोटी प्रज्वलित केल्या असताना त्या शेकोटीमधून हजारो त्या आगीचे कण जसे पडतात, तसे भगवंताच्या तत्वामधून जीव बाहेर पडतात। भगवंत सांगत आहेत, गुह्य असं ज्ञान गरुडाला सांगत आहेत, ज्यावेळी स्त्री ऋतुमती होते, विटाळशी होती, त्यावेळी प्रथम 4 दिवस त्या स्त्री सोबत शारीरिक संबंध ठेवू नये। या 4 दिवसानंतर पुढचे जे 3 दिवस असतात, 5वा, 6वा आणि 7वा ऋतुकाळाचे 3 दिवस, या सप्ताहामध्ये झालेली जी गर्भधारणा आहे, या गर्भधारणेनुसार या काळामध्ये 1ल्या ते 7व्या दिवसाच्या काळामध्ये जी गर्भधारणा होते, त्या गर्भधारणेमध्ये संतती अशुद्ध मनोवृत्तीची होते आणि सप्ताहाच्या नंतर समसंख्येच्या रात्रीच्या संबंधातून पुत्राची प्राप्ती होते आणि ऋतुकाळाच्या विषम संख्येच्या दिवसामध्ये केलेल्या रात्रीच्या संभोगातून पुत्री प्राप्त होते। भगवंत सांगत आहेत, 7 दिवसानंतर ती स्त्री देवपूजा असेल, पितृपूजा किंवा व्रत करण्यासाठी योग्य होते। सर्वसाधारणपणे 16 दिवसांचा ऋतुकाळ सांगितलेला आहे, परंतु 1ल्या सप्ताहामध्ये स्त्री समवेत संभोग भगवंतांनी वर्ज्य सांगितलेला आहे, कारण त्या काळामध्ये जर गर्भधारणा झाली तर होणारी संतती अशुद्ध मनोवृत्तीची होते। ऋतुकाळाच्या 1ल्या दिवसापासून जे समसंख्येच्या जे रात्री आहेत, त्या रात्री जर संभोग केला तर पुत्राची प्राप्ती होते आणि विषम संख्येच्या रात्री संभोग केला तर पुत्रीची प्राप्ती होते। त्याविषयी सुद्धा भगवंत माहिती सांगतात। शास्त्रांनी म्हणजे स्त्री आणि पुरुष एकत्र कसे व्हावे, संभोग कसा करावा, याविषयी सुद्धा शास्त्रोक्त माहिती सांगितलेली आहे।
कारण ज्या विचाराने गर्भधारणा होते, विचारापासूनच म्हणजे चित्त आणि शुक्राणू एकत्र होऊन ज्यावेळी गर्भामध्ये प्रवेश करतात, त्यावेळी जी विचारधारणा आहे त्याच विचारधारणेचा पुत्र जन्माला येतो. 14व्या दिवशीची जी ऋतुकाळाची रात्र आहे, त्या दिवशी जर गर्भ राहिला तर होणारा पुत्र सद्गुणी, धार्मिक आणि भाग्यवंत होतो. म्हणून स्त्रियांनी उत्तम पुत्र प्राप्तीसाठी काय करावं? सात्विक आणि मधुर अन्न घ्यायला सुरू करावं. 5व्या दिवसापासूनच सात्विक भोजन, ज्याच्यामध्ये सात्विक आहार आहे. मांस वगैरे तर वर्ज्यच आहे, त्याचा तर विशेष शास्त्र त्याला मान्यता कधी देतच नाही. परंतु सात्विक आहार घ्यावा. जास्त खारट नाही, जास्त तिखट नाही आणि आंबटही नाही, असं सात्विक भोजन घ्यावं. मग 5व्या दिवसापासून हे भोजन घ्यायल्यानंतर जे गर्भ होतो, ज्या गर्भामध्ये गर्भधारणा होणार असतो, तो गर्भ पवित्र होतो. मग भगवंत पुढे सांगतात, स्त्री आणि पुरुषाने संभोग करणे अगोदर तांबूल खावा, फुले ल्यावीत, अंगावरती सुगंधी द्रव्य परिधान करावं, परफ्यूम वगैरे. यानंतर देहाला चंदन, स्वच्छ वस्त्रे परिधान करावे आणि मनामध्ये धार्मिक विचार करून शय्येवरती झोपावं. भगवंत सांगतात, गर्भधान ज्यावेळी होतं का, गर्भाधानाच्या वेळी माणसाची जी मनोवृत्ती असते, त्याच मनोवृत्तीचा जीव गर्भाशयामध्ये प्रवेश करतो. सर्वव्यापी जे चैतन्य आहे, त्या चैतन्य वीर्यातल्या बीजकणामध्ये असतं. चित्त आणि शुक्र ज्यावेळी एकरूप होतं, त्यावेळी जीव देह धारण करतो. ज्यावेळी शुक्र म्हणजेच वीर्य आणि शोणित म्हणजे स्त्रीरज या दोघांचं ज्यावेळी मिलन होतं, त्यावेळी मग देह निर्मितीला आरंभ होतो. भगवंत सांगतात, पंचमहाभूतापासून बनलेला हा देह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्याची सुद्धा तत्व आहेत, त्याच्या सुद्धा देवता आहेत. पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश ह्याची सुद्धा ठिकाणं आहेत, यांच्या सुद्धा देवता आहेत. आणि यांच्यामुळे शरीरामध्ये कार्य कसं होतो याविषयीचा इत्यंभूत असा वृत्तांत भगवंत सांगत आहे. या पंचमहाभूतापासून ज्यावेळी पिंड बनतो, गर्भाचा पिंड बनतो, त्यावेळी त्याला पंचभूतात्मक देह असं शास्त्राने सांगितलेलं आहे. मग हे जे पंचभूत आहेत, या पंचमहाभूताची तत्व कोणकोणती आहेत? जे पृथ्वी तत्व आहे, पृथ्वी तत्वामध्ये काय काय येतं? त्वचा, त्वचानंतर त्वचेवर असणारे जे रोम आहेत, त्याच्या खालचे हाड, त्याच्यानंतर मांस, हे 5 तत्व पृथ्वीचे आहेत. त्वचा, हाडे, नाड्या आणि त्यावर असणारे केस आणि मधलं मांस, हे पृथ्वीचे 5 तत्व आहेत. नंतर जलाचे 5 तत्व कोणते आहेत? लाळ, मूत्र, वीर्य, रक्त आणि मज्जा, हे पृथ्वीचे, हे जलाचे 5 तत्व आहेत. पृथ्वीचे 5 तत्व हे झालं कातडी, रोम, हाड, हे नाड्या आणि त्यावर असणारे केस, हे पृथ्वीचे तत्व. जलाचे तत्व लाळ, मूत्र, वीर्य, मज्जा आणि रक्त. जे अग्नी आहे, ज्याला तेज म्हणतो, तेजानं काय होतं? भूक, तहान ह्या तेजामुळे लागतात. आणि तेजाचं दुसरं तत्व आहे अंगकांती. जे अंगकांतीचं जे तेज असतं, ते अग्नीचं तत्व आहे.
भूक लागणे, तहान लागणे, आळस येणे, झोप लागणे आणि अंगकांती, हे अग्नीचे 5 तत्व आहेत. वायूचे 5 तत्व कोणते? चलनवलन, धावन, प्रसरण, आकुंचन आणि ओलांडण, हे वायूचे 5 तत्व आहेत. आकाशाचे तत्व 5 कोणते आहेत? पहिला आहे शब्द, म्हणजे ज्या शब्दामार्फत आवाज, ध्वनी. दुसरं विवर आहे पोकळी. तिसरं आहे शून्यत्व, म्हणजे बधिरता, चिंता, मोह आणि संदेश, हे आकाशाचे तत्व आहे. नंतर 4 अंतःकरण चतुष्टी आहे. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार, हे अंतःकरण चतुष्टी आहेत. नंतर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहे, त्यांच्या सुद्धा देवता. ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. हे जे ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रियाच्या देवता, जे डोळे आहेत ना, डोळ्याची देवता कोणती आहे? सूर्य आहे. डोळ्याची म्हणजे जर सूर्य देवता जिथपर्यंत तेज आहे तिथपर्यंतच या डोळ्याला दिसते, ही डोळ्याची देवता आहे. यानंतर कान आहेत, कानाची देवता दिशा आहे. नाकाची देवता इकडे अश्विनी आणि हे कुमार, हे नाकाची देवता आहे. जी जीभ आहे, या जिभेची देवता आहे वरुण. आणि त्वचेची देवता आहे वायू. त्याच्यानंतर ज्ञानेंद्रिय झाल्यानंतर कर्मेंद्रिय आहे. मनुष्य जे बोलतो ना, कर्मेंद्रियामधलं पहिलं इंद्रिय आहे बोलणं. त्याच्यानंतर आपले हात, पाय, जननेंद्रिय आणि गुदद्वार, हे मनुष्याचे कर्मेंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टी. आणि याच्या देवता बघा, जे आपण बोलतो ना, मुखाची देवता, याची देवता कोणती आहे? वाचेची देवता आहे अग्नी, हाताची देवता आहे इंद्र, पायाची देवता आहे विष्णू, गुदद्वाराची देवता आहे यम. आणि जे जननेंद्रिय आहेत, जननेंद्रियाची देवता आहे प्रजापती. यानंतर 10 दाढ्या आहेत, नाड्या आहेत. इडा, पिंगला, या सर्व 10 प्रकारच्या नाड्याचं वर्णन भगवंतांनी सांगितलं. कोणकोणत्या आहेत नाड्या? इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, गजजीवा, उषा, यशस्विनी, अलंबोषा, कुहू आणि 10वी असणारी शंखिनी, या 10 प्रकारच्या नाड्या आहेत. 10 प्रकारचे वायू आहेत. प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कुर्म, क्रकल, देवदत्त आणि धनंजय, 10 वायू आहेत. या वायूंचं स्थान कुठं कुठं आहे? जो प्राणवायू आहे ना, जो मनुष्याला आधार देतो, तो हृदयामध्ये आहे. जो अपान वायू आहे तो गुदद्वारामध्ये आहे. समान वायू मनुष्याच्या नाभीमध्ये आहे. उदान वायू मनुष्याच्या कंठामध्ये आहे. आणि व्यान वायू संपूर्ण शरीरामध्ये आहे. नागवायू, ज्या वायूमुळे मनुष्याला ढेकर येतो जेवण केल्यानंतर. कुर्मवायू मनुष्याच्या डोळ्यामध्ये आहे. प्रकल वायू, ज्या वायूमुळे भूक लागते. देवदत्त वायू, जांभया येतात, झोप लागते या देवदत्त वायूमुळे. आणि धनंजय असणारा हा 10वा वायू, सर्व शरीरभर आहे धनंजय वायू. ज्यावेळी मनुष्य मृत्यू पावतो, ज्यावेळी मनुष्य मरण पावतो का, त्या मरण पावल्यापासून देहामध्ये, म्हणजे त्याच्या अंत्यविधी होईपर्यंत, त्याचा देह जळेपर्यंत, हा धनंजय वायू मनुष्याच्या शरीरामध्ये 10वा असणारा वायू मनुष्याचं शरीर जळेपर्यंत राहतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टी, 10 नाड्या, वायू, त्यांची स्थान, त्यांच्या देवता. आता मग ज्यावेळी एवढे सर्व आहेत, मग मनुष्य ज्यावेळी अन्न ग्रहण करतो त्यावेळी कशा क्रिया होतात, ते अन्न पचन कसं होतं? वैज्ञानिक पद्धतीने तर तुम्ही ऐकलं, आता शास्त्रोक्त पद्धतीने ऐका. शरीरामध्ये असणारे वायू कसे काम करतात आणि
हा जो प्राणवायू आहे ना, तो आपल्या जठराग्नीला कसं प्रज्वलित करतो, जठराग्नीच्या खाली राहून, त्याविषयीच वृत्तांत आहे. ज्यावेळी मनुष्य जेवण करतो, अन्न ग्रहण करतो, त्यावेळी शरीरामध्ये असणारा जो व्यानवायू आहे, त्या अन्नामधलं जे सार आहे ते सार सगळ्या नाड्यामध्ये भरतं. त्या अन्नाचं 2 भागामध्ये रूपांतरण करतं. कोणकोणत्या भागामध्ये? मग त्या अन्नाचे 2 भाग झाल्यानंतर चोथा आणि रस वेगवेगळा केला जातो. त्यानंतर जो वायू आहे का, व्यानवायू, गुदस्थानामध्ये जाऊन रस आणि चोथा वेगवेगळा करतो. मग जो अग्नी आहे, अग्नी, त्या अग्नीवर पातळ रसाचा एक थर तयार करतो आणि मग त्याच्यावर अन्न रचतो. बघा रचना कशी. आणि त्या अग्नीच्या खाली, जी जठराग्नी आहे पोटामध्ये, त्या अग्नीच्या खाली प्राणवायू अग्नीला चेतवतो, अखंड त्या अग्नीला चेतवतो आणि अग्नीला चेतवून रस आणि चोथा वेगवेगळा करतो. जो दुसरा असणारा जो व्यानवायू आहे, ज्या अन्नामधला जो पौष्टिक रस आहे, पौष्टिक रस संपूर्ण या शरीरामध्ये पोहोचवण्याचं कार्य कोणता वायू करत असेल तर व्यानवायू करतो. मग आता शरीरामधला जर टाकाऊ जो मळ आहे, तो बाहेर निचरा करण्याची स्थान कोणकोणती आहे? मग टाकाऊ माल शरीराच्या बाहेर कसा टाकला जातो? मग हे स्थान आहेत, छिद्रे बघा, नाक, कान, या 12 छिद्राद्वारे कोणकोणती आहेत? नाक, कान, डोळे, जीभ, दात, बेंबी, नखामधून नख आणि गुदद्वार, जननेंद्रिय, सूक्ष्म नसा, कातडी आणि अंगावर असणारे केस, हे मळ निचरा करण्याची स्थान आहेत शरीरावरची. आणि मग तुम्ही पाहिलं तर सूक्ष्म या त्वचेला, आपल्या त्वचेवरचे जे रोम आहेत, त्यातून सुद्धा शरीराचे म्हणजे मळ बाहेर येतो. मग यानंतर भगवंत व्यावहारिक शरीराविषयी सांगतात. स्थूल देह, या स्थूल देहामध्ये रक्त किती आहे, मांस किती आहे, मज्जा किती आहे, याचं प्रमाण सांगितलेलं आहे. मनुष्याच्या शरीरावरती केसाची, रोमाची संख्या सुद्धा किती आहे, ज्याला शास्त्रोक्त लव ज्याला म्हणतात का, 350 कोटी रोम आहेत, 7 लाख केस, मनुष्याला साधारणतः 20 नखे, 32 दात, 4000 तोळे मांस शरीरामध्ये आपले असतात. बघा रचना कशी सांगितलेली आहे. 4000 तोळे मांस आहे, 400 तोळे रक्त आहे शरीरामध्ये, मेदाचं प्रमाण 40 तोळे आहे, चरबी किती तोळे आहे, 28 तोळे. आणि मनुष्याची जी संपूर्ण जी कातडी आहे ना, कातडी हे 28 तोळे आहे. आणि मग मज्जा जो आहे, मज्जा कातडी, हे मज्जा 12 तोळे म्हणजे 48 तोळे मज्जा आहे आणि 12 तोळे महारक्त आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये शुक्र, वीर्याचं प्रमाण किती आहे, 2 कुडव एवढं पुरुषामध्ये आहे. आणि स्त्रियांचं रजोद्रव्य शोणित, ज्याला शास्त्रोक्त पद्धतीने, ते 1 कुडव आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये 360 हाड आहे, कोट्यावधी नाड्या आहेत, 200 तोळे पित्त आणि 100 तोळे कफ आहे. हे सगळं हा स्थूल देहाचं म्हणजे स्थूल देहाचा संपूर्ण अभ्यास भगवंतांनी सांगितलं. हे दिसणारा स्थूल देह. आता सूक्ष्म देह जे आहे, या सूक्ष्म देहाचं वर्णन आहे. परमार्थिक शरीर ज्याला म्हणतात, ह्याच्यामध्ये 14 भुवन, 6 चक्र, सगळेच्या सगळे गुण, 7 पर्वत, 7 द्वीप, 7 समुद्र, ग्रह,
आणि शरीरामध्ये असणारे 7 चक्र, या चक्रापासून कोणकोणता ध्वनी निर्माण होतो त्याविषयी सुद्धा सखोल वृत्तांत भगवंतांनी सांगितलेला आहे. या 14 भुवनामध्ये सप्तभुवने कशी सांगितलेली आहेत पहा. पाताळ आणि पर्वत, जे 14 भुवने, जे दिव्य पर्वत जे सांगितलेले आहेत, जे द्वीपे आहेत, त्याच्यानंतर पर्वत आहेत, सप्त समुद्र आहेत आणि सर्वासहित सर्व ग्रह. मग आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहेत. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान, तिसरं चक्र आहे मणिपूर, चौथं चक्र आहे अनाहत, 5वं चक्र आहे विशुद्ध आणि 6वं चक्र आहे आज्ञाचक्र. हेच आज्ञाचक्र ब्रह्मरंध्राचे. ह्याच ठिकाणी मग जे योगी आहेत, योगी चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मतत्व जे आज्ञाचक्र आहे, आज्ञाचक्राच्या ठिकाणी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ध्यान लावून योगी योग साधना करतात. आता शरीरामध्ये असणारे जे पाताळ आहेत, सप्त पाताळाची रचना पहा. जे पायाचे तळवे आहेत, पायाच्या तळव्यामध्ये तल, त्याच्यानंतर पाऊलामध्ये वित्तल, गुडघ्यामध्ये सुतल, मांडीमध्ये महातल, नितंबामध्ये तलातल, गुप्तेंद्रियामध्ये रसातल, कंबरेमध्ये पाताळ, असे हे सप्त पाताळ आहेत. आता लोक सांगितलेले आहेत 14 भुवन बघा. हे झाले 7, अजून 7 पहा. नाभी जे आहे, नाभीमध्ये भूलोक आहे, नाभीच्या वर घोरलोक, हृदयामध्ये स्वर्ग लोक आहे, कंठामध्ये महर लोक आहे, मुखामध्ये जनलोक आहे. हे लोक आहेत. आणि मग आता पर्वताची रचना सांगितलेली आहे. कपाळामध्ये तपोलोक आहे आणि टाळूमध्ये सत्यलोक आहे. यानंतर जो त्रिकोण जो आहे, यामध्ये असणारा, या त्रिकोणाच्या मध्य मेरू पर्वत आहे. खालच्या कोणामध्ये मांदार पर्वत, उजव्या कोणामध्ये कैलास पर्वत आहे, डाव्या कोणामध्ये हिमाचल पर्वत आहे. आणि मग या 2 रेषेमध्ये गंधमादन, निषेध आणि रमणाचे हे पर्वत आहेत. सप्तद्वीपे सांगितलेले आहेत. कुठं कुठं आहेत? हाडामध्ये, मनुष्याच्या हाडामध्ये आहे जंबूद्वीप, मज्जेमध्ये शाकद्वीप, मांसामध्ये कुशद्वीप आहेत. या ज्या संपूर्ण जे शिरा आहेत, या शिरामध्ये क्रौंच द्वीप आहे, कातडीमध्ये शाल्मली द्वीप आणि केसामध्ये गोमेद आहे आणि नखामध्ये पुष्कर द्वीप. 7 समुद्र आहेत. जो पहिला जो समुद्र आहे क्षार समुद्र, क्षार समुद्र मनुष्याच्या मूत्रामध्ये आहे. क्षीर समुद्र दुधामध्ये आहे, मातेच्या स्तनामध्ये आई जे बाळाला दूध पाजते त्या स्तनामध्ये क्षीर समुद्र आहे. सुरा समुद्र कफामध्ये आहे, घृत समुद्र म्हणजेच तूप मज्जामध्ये आहे, रस समुद्र रसद्रव्यामध्ये आहे, दधी समुद्र माणसाच्या रक्तामध्ये आहे आणि स्वादू समुद्र माणसाच्या या पडजिभीमध्ये आहे. जे स्वाद येतो, स्वाद म्हणतात. स्वाद या शब्दाची निर्मिती कुठून झाली? स्वादू समुद्रापासून झाली. हे 7वं असणार हे स्वाद समुद्र आहे. पडजीभ माणसाची, खोकला आल्यावर जी पडजीभ खाली लोळते का इथं गळ्यामध्ये, त्याला आपल्या वैदिक याच्यामध्ये पडजीभ दाबायची, त्याला वर नेलं जायचं. अगोदरचे एक ट्रीटमेंटच्या अगोदरची एक पद्धत होती, एक विधी होता पडजीभ दाबायचा. मग ते स्वादू समुद्राची ती पडजीभ आहे. मग शरीरामध्ये असणारे ग्रह, नादचक्र आहे ना, नादचक्र. मग नादचक्राची देवता सूर्य देवता आहे, बिंदू चक्राची देवता चंद्र आहे. मग सूर्य, बिंदू चक्र, चंद्र, डोळ्यामध्ये मंगळ आहे, हृदयामध्ये बुध आहे, नाभीमध्ये गुरु आहे, नाभीच्या पोकळीमध्ये शनी आहे आणि जे वीर्यकोश आहे त्या वीर्यकोशामध्ये शुक्र ग्रह आहे. मुखामध्ये राहू आणि फुफ्फुसामध्ये केतू. मग हे 7 जे ग्रह सांगितलेले आहेत,
या ग्रहाचं, या चक्राचं ध्यान कसं करायचं? मूलाधार चक्र. आता जे चक्र आहेत, मूलाधार पासून सहस्त्रार चक्रापर्यंत, यांचं ध्यान कसं करायचं सांगितलेलं आहे. हे चक्र कोणकोणते आहेत? मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि शेवटचं सहस्त्रार चक्र. मग या चक्रातून कुठले कुठले शब्द उत्पन्न होतात, शब्द निर्माण होतात, त्याविषयीची सुद्धा रचना सांगितलेली आहे. मूलाधार जे चक्र आहे, अग्नीच्या रंगाचं असणारं मूलाधार चक्र, त्या चक्राला 4 पाकळ्या आहेत आणि त्या 4 पाकळ्यामधून 4 वर्ण उत्पन्न होतात. व, श, श आणि स, हे 4 वर्ण निर्माण होतात. जे स्वाधिष्ठान जे चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्राच्या 6 पाकळ्या आहेत. सूर्यासारखा तप्त असणारा रंग आहे, ह्याच्यातून 6 वर्ण तयार होतात. ब, भ, म, र आणि ल अशी ही 6 तत्व. मणिपूर चक्र तिसरं असणार लाल भडक आहे. मणिपूर चक्राच्या 10 पाकळ्या आहेत. यातून शब्द कोणकोणते निर्माण होतात? ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ. या 10 पाकळ्याचे 10 शब्द निर्माण होतात. 4थं चक्र आहे अनाहत. अनाहत चक्र सोनेरी रंगाचं आहे, 12 पाकळ्या असणार. क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट आणि ठ. हे 12 वर्ण अनाहत चक्रापासून निर्माण होतात. 5वं जे चक्र आहे ते विशुद्धी चक्र आहे, चंद्रकांतीच्या रंगाचं असणार. 16 पाकळ्यांचं हे चक्र आहे. अ पासून आहा पर्यंत या विशुद्धी चक्रापासून स्वर तयार होतात. अ, आ, इ, ई, उ, ओ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा. म्हणजे अ पासून ते आहा पर्यंत हे चंद्रकांतीचे म्हणजे 16 पाकळ्या असणार हे चक्र. आज्ञा चक्रामध्ये 2च पाकळ्या असणार लाल भडक असा आज्ञा चक्र आहे. त्याच्यामधून 2च स्वर निर्माण होतात, हम आणि सह. आणि जे सहस्त्रार चक्र आहे 7वं, त्या सहस्त्रार चक्रामधून आता त्याचा रंग कसा आहे? लखलखीत रंग आहे. 1000 पाकळ्या असलेलं सहस्त्रार चक्र. आणि मग त्या सहस्त्रार चक्र जे आहे, त्या सहस्त्रार चक्र त्याच्या देवता, त्याचा जप कसा करायचा? मग 6 चक्राचे 6 देवता सांगितले. पहिला जे चक्र आहे मूलाधार चक्राची देवता गणपती सांगितली. स्वाधिष्ठान चक्राची देवता ब्रह्मा. मणिपूर चक्राची देवता विष्णू. अनाहत चक्राची देवता शिव. विशुद्धी चक्राची देवता जीवात्मा. आज्ञा चक्राची देवता गुरु. आणि सहस्त्रार जे चक्र आहे, सहस्त्रार चक्राची देवता परब्रह्म. मग याचा जप कसा करावा? मग जी शास्त्रोक्त पद्धती भगवंतांनी सांगितलेली आहे, भगवंत सांगतात पंचभूतात्मक देह या सर्वाची रचना मी आपणाला सांगितली, गरुडाला सांगत. सप्तचक्र, सप्तपाताळ, त्याच्यानंतर यांच्या देवता, अंतकरण चतुष्टी, स्थूल देह, सूक्ष्म देह याविषयीचा सर्व माहिती सांगितल्यानंतर भगवंत काय सांगतात गरुडाला? याचं ध्यान करून मग अजप असणारा हा जो गायत्री मंत्र आहे, या अजपाचं ध्यान कसं करावं? अजपाचं ध्यान करण्यासाठी भगवंत म्हणतात या देहाचं ध्यान कसं करावं? ब्रह्म मुहूर्तावर भल्या पहाटे उठावं आणि भल्या पहाटे उठून बद्ध पद्मासनामध्ये ध्यानामध्ये बसावं. ज्यावेळी ध्यान अवस्थेमध्ये बसतो, हे 7 चक्र आहेत का मूलाधार पासून ते या सहस्त्रार चक्रापर्यंत,
या सातीच्या साती चक्राच्या ज्या देवता आहेत, गणपती, ब्रह्मा, विष्णू, शिव, जीवात्मा, गुरु आणि परब्रह्म, या सातीच्या साती देवतांची मानस पूजा करावी. अजप असणारा गायत्री जप जो सद्गुरूंनी दिलेला आहे, त्या जपाचं ध्यान करावं. कुंडलिनी जे मनुष्याच्या शरीरामध्ये विळखा घालून बसलेली आहे, त्या कुंडलिनीचं ध्यान करावं. आणि सुषुम्ना नावाची जी नाडी आहे, त्या सुषुम्नेचं ध्यान करावं. या सुषुम्नेमधून जर प्राण मनुष्याचा निघाला का, तर तो मनुष्य विष्णू लोकामध्ये पोहोचतो. म्हणून त्या सुषुम्नेचं ध्यान करावं. मग आता श्रोतेव, तुम्ही म्हणसाल, भल्या पहाटे उठून ब्रह्म मुहूर्तावरती ध्यान करणं एवढं आम्हाला कसं काय शक्य होईल? त्यावेळी त्यांच्यासाठी भगवंतांनी सांगितलेलं आहे, एवढं जर शक्य होत नसेल का, तर मग त्यांनी माझी भक्ती करा. माझी भक्ती केल्यानंतर तुम्ही पवित्र व्हाल. या कलियुगामध्ये नामजप मुक्तीचं साधन सांगितलेलं आहे. नामजप यज्ञ हे एवढं होत नसेल ना, तर मग माझी भक्ती करा, असं स्वतः भगवान श्री विष्णू म्हणत आहेत. भगवंतांनी ही जी संपूर्ण रचना सांगितली, मनुष्याचा स्थूल देह, सूक्ष्म देह, परमार्थिक देह ज्याला आपण म्हणतो, याच्या विषयीची रचना, याची तत्व, या तत्वाच्या देवता, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि पंचभूतात्मक देह, याच्याविषयी सविस्तर माहिती भगवंतांनी या 15व्या अध्यायामध्ये सूक्ष्म शरीराचं वर्णन केलेलं आहे, जे की विज्ञानाला अजून सुद्धा शोध लागलेला नाही. विज्ञान सांगू शकतं का कुठल्या रात्रीच्या स्त्री पुरुषाच्या मिलनातून, त्यांच्या संभोगातून पुत्र प्राप्ती होते, कुठल्या रात्रीच्या स्त्री पुरुषाच्या संभोगातून पुत्री प्राप्ती होती? हे सगळी माहिती. म्हणून तर म्हणतो ना आम्ही, ज्या ठिकाणी विज्ञान तुमचं संपतं ना, तिथून आमचा परमार्थ सुरू होतो, तिथून या ठिकाणी सनातन सुरू होतो, तिथून सुरू होतं अध्यात्म. आणि आज सुद्धा आपल्या शास्त्रावरती विदेशामध्ये संशोधन सुरू आहे. कितीतरी अशी उदाहरणं आहेत जी आपल्या शास्त्राच्या बेसनुसार नंतर त्याला सायंटिफिक नाव घेऊन त्यालाच पेटेंट केलं गेले. हे अगोदर का नाही शोध लागला? आमच्या ऋषीवर्यांनी गुरु शिष्य परंपरेद्वारे हे सर्वच्या सर्व ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवलं. आपल्या ग्रंथामध्ये हे गुह्य ज्ञान दडलेलं आहे. त्यामुळे मग आपल्याला आपल्या ग्रंथापासून परावर्तित केलं जात आहे. वाचू नये म्हणतात. का वाचू नये? गरुड पुराणामध्ये एवढं गुह्य ज्ञान सांगितलेलं आहे. मग हे ज्ञान श्रवण करू नये म्हणतात. का श्रवण करू नये? कितीतरी पुण्यफलाची प्राप्ती या ज्ञानाच्या केवळ श्रवणानेच होते. आणि भगवंत सांगतात, मग या ठिकाणी जो वाचक आहे, जो सूचक आहे, किंवा जे श्रोते आहेत, हे तिघेच्या तिघे मुक्त होतात. आणि या सगळ्या वर्णनानंतर गरुडाने 16व्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला, भगवंता, मग मनुष्याला मुक्ती कशी मिळेल? मग मुक्तीविषयीचा जो 16वा अध्याय आहे, अतिशय गोड अध्याय आहे. त्याविषयीची कथा आपण उद्या श्रवण करूया. 15वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपल्या सनातन धर्माचं गुह्य ज्ञान हे सर्वांपर्यंत पोहोचवा. याबद्दलच्या प्रतिक्रिया आपल्याला अवश्य कमेंट बॉक्स मध्ये कळवा. रामकृष्ण हरी. आदेश.